साताऱ्यामध्ये 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून साजरा केला जातो। गुलमोहराच्या झाडाखाली रंगोत्सव साजरा करण्यात आला। गुलमोहराच्या झाडाजवळ सगळे जमून गुलमोहराच्या झाडाची वेगवेगळ्या फुलांची चित्र काढतात। काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविताही सादर करतात। उन्हाळ्यात बहरणारी फुलं या विषयावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। दरम्यान गेल्या 28 वर्षांपासून पर्यावरण प्रेमींना सुरू केलेला हा गुलमोहर डे आजही तितक्याच उत्साहामध्ये साजरा होतोय। साताऱ्यात गुलमोहर डे सुरू करण्यात आला। जवळजवळ 28 वर्ष झालं साताऱ्यामध्ये हा गुलमोहर डे साजरा केला जातोय। वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर केल्या जातात। महत्वाचं म्हणजे खरं तर या ठिकाणी चित्रकलेला जास्त प्राधान्य दिलं जातं, कारण इथं येऊन लहान थोर सर्व मुलं असतील ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी चित्र काढून त्याचा आनंद घेत असतात। सकाळी लवकरच 8 वाजता या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ज्या यंग मुलांच्या वतीनं हा गुलमोहर डे साजरा केला जातोय ती मुलं आता माझ्यासोबत आहेत। खरं तर अनेक वर्षांपासून त्यांनी हा कार्यक्रम घेत आहेत। 28 वर्ष झालं आता हा गुलमोहर डे साताऱ्यात साजरा होतोय। काय सांगशील, हा कार्यक्रम बहरत चाललाय, मोठा होत चाललाय, कसं वाटतं आता बघून हे सगळं? लहानपणापासूनच पप्पा आणि सागरनाथ गायकवाड आणि चित्रकार पी.बी. तारू यांनी एक सुरू केलेली चळवळ म्हणावी असं मला वाटतं। कारण की नेचर कन्झर्वेशन आणि कल्चरल प्रोग्रामसाठी साताऱ्यात काहीतरी करावं ह्या मोटोनी त्या दोघांनी इथं सुरुवात केली। एकच आहे की आता सध्या आपण जे हीट वाढली किंवा उष्णतेच्या तीव्र झळा अशा ज्या बातम्या ऐकतो, त्यासाठी कृतिशील पाऊल म्हणलं तर वावगे ठरणार नाही। या मुलांनी फक्त उत्सव न करता या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे। प्रत्येकाला तसा मेसेज देतात। आज पण लहान मुलांना म्हणजे अगदी छोट्या मुलांच्याकडनं उद्घाटन करताना रोपांना पाणी घालून केलं, हे खरोखर इतरांनी स्वीकारण्यासारखं आहे। प्रतिसाद बघायला गेलं तर यावेळेस लहान मुलांची संख्या पण खूप जास्त आहे आणि ते खूप एक्साइटेडली येतात दरवेळेस आणि आम्हाला पण ते बघून खूप छान वाटतं। त्यांच्यासाठी पण एक काइंड ऑफ प्लॅटफॉर्मच हा तयार झालेला आहे। सो एकूणच गुलमोहर डे हा बहरत चाललाय, वाढत चाललाय असंच म्हणावं लागेल। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।